जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 3 स्वगुण परीक्षा नाम समास 8 आदिदैविक ताप। त्रिविध तापांमधील आदिदैविक ताप म्हणजे निसर्ग, भाग्य किंवा दैवी शक्तींमुळे मिळणारे अकल्पित कष्ट म्हणता येते। दासबोधातील 3 दशकातील या 8व्या समासात रामदास स्वामींनी देव, ग्रहबाधा, भूतदया, सर्प, विंचू किंवा नैसर्गिक प्रकोप जसं वीज पडणं, अतिवृष्टी, भूकंप, रोगराई यांसारख्या दैवी आणि निसर्गातील अदृश्य शक्तींमुळे होणाऱ्या दुःखाचं म्हणजेच आदिदैविक तापाचं वर्णन केलं आहे। मनुष्य कितीही प्रयत्नवादी असला तरी दैवी किंवा नैसर्गिक संकटात त्याचं काही चालत नाही। पण अशा परिस्थितीतही आपली बुद्धी स्थिर ठेवून धैर्याने, विवेकाने या संकटांना सामोरं जावं हाच या समासातील मुख्य संदेश आहे। श्रीराम मागा बोलिला आध्यात्मिक, त्या उपरी आदिभौतिक, आता बोली जेल आदिदैविक, तो सावध ऐका श्रीराम। शुभाशुभ कर्माने जना, देहांती येम यातना, स्वर्ग नरक भोग नाना, या नाव आदिदैविक श्रीराम। नाना दोष नाना पातके, मदांधपणे अविवेके, केली परी ते दुःखदायके, येम यातना भोगविती श्रीराम। आंग बळे, द्रव्य बळे, मनुष्य बळे, राजबळे, नाना सामर्थ्याचे निबळे, अकृत्य करीती श्रीराम। नीती सांडून या तत्वता, करू नये तेची करिता, येम यातना भोगिता, जीव जाये श्रीराम। डोळे झाकून स्वार्थ बुद्धी, नाना अभिलाष कुबुद्धी, वृत्ती भूमी सीमा सांधी, द्रव्यदारा पदार्थ श्रीराम। मातलेपणे उन्मत्त, जीवघात कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करिता, म्हणून येम यातना श्रीराम। मर्यादा सांडून चालती, ग्रामादंडी ग्रामाधिपती, देशादंडी देशाधिपती, नीती न्याय सांडिता श्रीराम। देशाधिपतीस दंडिता रावो, रायास दंडिता देवो, राजा न करिता नीती न्यावो, म्हणून यम यातना श्रीराम। अनीतीने स्वार्थ पाहे, राजा पापी होऊन राहे, राज्या अंती नरक आहे, म्हणून या श्रीराम। राजा सांडिती राजनीती, तयास येम गांजिती, येम नीती सांडिती धावती, देवगण श्रीराम। ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून नीतीने वर्तावे, नीती न्याय सांडिता भोगावे, येम यातनेसी श्रीराम। देवे प्रेरिले येम, म्हणून आदिदैविक नाम, तृतीय ताप दुर्गम, येम यातनेचा श्रीराम। येमदंड येम यातना, शास्त्री बोलिले प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना, या नाव आदिदैविक श्रीराम। येम यातनेचे खेद, शास्त्री बोलिले विशद, शरीरे घालून अप्रमाद, नाना प्रकारे श्रीराम। पाप पुण्याची शरीरे, स्वर्गी असती कळीवरे, त्यात घालून नाना प्रकारे, पाप पुण्य भोगविती श्रीराम। नाना पुण्ये विळास, नाना दोषे यातना कर्कश, शास्त्री बोलिले अविश्वास, मानूच नये श्रीराम। वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करती, त्यास येम यातना करीती, या नाव आदिदैविक श्रीराम। अक्षोभनरकी उदंड जीव, जुनाट किडे करीती रवरव, बांधून टाकीती हात पाव, या नाव आदिदैविक श्रीराम। उदंड पैसा लहान मुख, कुंभाकार कुंड एक, दुर्गंधी उकाडा कुंभपाक, या नाव आदिदैविक श्रीराम। तप्त भूमिका ताविती, जळत स्तंभ पोटाळवती, नाना सांडस लावती, या नाव आदिदैविक श्रीराम।
येमदंडाचे उदंड मार, यातनेची सामग्री अपार. भोग भोगिती पापी नर, या नाव आदिदैविक श्रीराम. पृथ्वीमध्ये मार नाना, त्याहून कठीण येमयातना. मरिता उसंतची असेना, या नाव आदिदैविक श्रीराम. चौघे चौकडे ओढिती, एकते झोकून पाडिती. ताणिती मारिती ओढून नेती, या नाव आदिदैविक श्रीराम. उठवेना बसवेना, रडवेना पडवेना. यातनेवरी यातना, या नाव आदिदैविक श्रीराम. आक्रंदे रडे आणि फुंजे, धकाधकीने निर्बुजे. झुरझरो पंजर होऊन झिजे, या नाव आदिदैविक श्रीराम. कर्कश वचने कर्कश मार, यातनेचे नाना प्रकार. त्रास पावती दोषी नर, या नाव आदिदैविक श्रीराम. मागा बोलिला राजदंड, त्याहून येमदंड उदंड. तेथील यातना प्रचंड, भीमरूप दारुण श्रीराम. आध्यात्मिक आदिभूतिक, त्याहून विशेष आदिदैविक. अल्पसंख्येते काही एक, कळावया बोलिले श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आदिदैविक ताप निरूपण नाम समास 8वा. श्रीराम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.